आता हे थोडंसं बेसिक घेऊ अगोदर. बघा हा ट्रायंगल काय एबीसी. आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हा ट्रायंगल काय एबीसी. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं अँगल ए च्या अपोजिट जी साइड आहे बीसी त्याला रिप्रेझेंट करायचं स्मॉल ए ने. हे नोटेशन लक्षात ठेवायचे. राईट. अँगल बी च्या अपोजिट साइड जी आहे ती कशाने रिप्रेझेंट करायची स्मॉल बी ने. अँगल सी च्या अपोजिट साइड कशाने रिप्रेझेंट करायची स्मॉल सी ने. आता युज्युअल नोटेशन काय बघा. लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू काय सी. बरोबर का. लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू ए. लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू काय बी. मला सांगा इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण 10th स्टँडर्डला अँगल असा रिप्रेझेंट करायचो बघा. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. राईट का. हा सिम्बॉल यूज करायचा अँगल साठी. आता असं नाही करायचं. आता अँगल ए ला फक्त काय म्हणायचं कॅपिटल ए. याला काय म्हणायचं कॅपिटल बी. याला काय म्हणायचं कॅपिटल सी. म्हणजे हे जे ए बी सी आहेत हे त्या ट्रायंगलचे 3 काय आहेत अँगल्स आहेत. एवढं इथपर्यंत कळतंय. आणि ह्या काय आहेत साइड आहे. म्हणजे सपोज मी तुम्हाला असं म्हटलो अँगल ए च्या अपोजिट साइड सांगा तर तुम्ही स्मॉल ए म्हणणार. अँगल बी च्या अपोजिट साइड सांगा स्मॉल बी. अँगल सी च्या अपोजिट साइड स्मॉल सी. एवढं तर लक्षात येईल. आता सगळ्यात बेसिक आणि सगळ्यांचा फेवरेट रिझल्ट की 3 अँगलची सम 180 डिग्री असते. हा रिझल्ट म्हणजे सर्वांना खूप आवडतो पण हा रिझल्ट. काय आता मी अँगल ए, अँगल बी, अँगल सी लिहू का एबीसी लिहू. फक्त एबीसी लिहितो. ह्या सगळ्या कुठल्या गोष्टी चालू आहेत आपल्या बेसिक. ठीक आहे. काय ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. इथपर्यंत क्लिअर आहे. आता ऐका मला. आता सांगा. आता ह्या ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत बरोबर. ए स्मॉल बी आणि स्मॉल सी. आता ह्या साइड नुसार ह्या ट्रायंगलचा टाइप ठरतो हे तर सर्वांना माहिती आहे. आता मला सांगा समजा ह्या तिन्ही साइड इक्वल असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. हे तुम्हाला माहिती आहे. हे सगळं काय बेसिक तुम्ही मला सांगताय. जर चुकलंय तर तुम्ही चुकशाल मी नाही चुकणार कारण की मला थोडंफार मॅथमॅटिक्स जमतं. ओके. काय येईल मग समजा ए इक्वल टू बी इक्वल टू सी. आता या साइड्सच आहेत ना ट्रायंगलच्या. राईट. मग समजा ए इक्वल टू बी इक्वल टू सी असेल तर ट्रायंगल एबीसी काय झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. राईट. हा. आता समजा ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल आहे आणि एक डिफरंट आहे. आता आयसो स्केल ट्रायंगल म्हणजे काय बरोबर का. कुठलेही 2 म्हणजे ए आणि सी डिफरंट असेल, ए आणि बी डिफरंट असेल, बी आणि सी डिफरंट असेल, कुठलीही एक. ठीक आहे. समजा मी आता काय करतोय ए इज नॉट इक्वल टू बी म्हणजे समजा ए आणि बी ह्या 2 साइड इक्वल नाहीये आणि तिसरी काय तिसरी इक्वल आहे. ठीक आहे. तर मग ह्या केसमध्ये ट्रायंगल एबीसी काय येणार आहे तुमचा काय येणार आहे इज आयसोस्केल ट्रायंगल. राईट. हा. तिसरा काय पॉइंट येईल आता तुम्हीच सांगा. तर तिसरा काय पॉइंट येईल. आता तिन्ही डिफरंट असले तर कुठला ट्रायंगल होईल स्केलिन ट्रायंगल. कुठला स्केलिन म्हणजे बघा ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी असेल तर ट्रायंगल एबीसी इज काय स्केलिन ट्रायंगल. कुठला ट्रायंगल स्केलिन ट्रायंगल. राईट. इथपर्यंत सर्वांना येतंय ना. ओके. आता लक्ष द्या. आता काही ऑब्झर्वेशन मला तुम्हीच सांगायचे बरं का. पण विसरलो ना मी काय सांगायचं होतं ते. ठीक आहे. हा.
मला सांगा, हा अँगल ए जर मी इन्क्रीज केला म्हणजे वाढवला, तर त्याच्या अपोजिटची साइड ही वाढेल का नाही? समजा हा अँगल ए हा मी जर वाढवला तर साइड पण वाढू राहिली, राईट का? अपोजिट साइड. म्हणजे सपोज मी अँगल ए जर इन्क्रीज केला तर ए साइड पण काय होणार आहे तुमची? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे मग मी असं म्हणू शकतो का? बघा, समजा अँगल ए मी जर इन्क्रीज केला, हा सिम्बॉल कशाचा वापरतो मी? इन्क्रीजचा. तर देन त्याच्या अपोजिट साइड सुद्धा इन्क्रीज होणार आहे, म्हणजे ए साइड, राईट का? अँगल ए च्या अपोजिट साइड ए ही पण इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट, समजा अँगल बी मी जर इन्क्रीज केला तर बी अँगलच्या समोरील साइड बी ही पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे काय? बी सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज. नेक्स्ट काय? सी, अँगल सी जर मी इन्क्रीज केला तर काय? स्मॉल सी साइड ही पण काय होणार आहे? इन्क्रीज. आता ऐका, आता व्यवस्थित लक्ष द्या. एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल आहे, त्याची मला लार्जेस्ट साइड शोधायची, सगळ्यात मोठी साइड. त्रिकोणाला 3 साइड असतात, त्यातली सगळ्यात मोठी साइड कुठली हे मला चेक करायचंय. ऐका बरं का, मला तुम्हीच सांगा बरं का, एकदम लगेच ऑब्झर्वेशन दिसतं पण ते बघ बरं का. समजा मी हा अँगल ए जर मी इन्क्रीज केला तर ऑब्विसली, समजा मी अँगल ए हा जर मी इन्क्रीज केला, बरोबर का, हा थिटा होता, हा थोडासा लार्ज अँगल झाला, राईट का? तर ही साइड ऑटोमॅटिकली वाढली. तुम्हाला लक्षात आलं का रे? म्हणजे ह्या अँगल ए च्या अपोजिट साइड ए ही काय झाली? इन्क्रीज झाली. मग आता मला ह्या केसमध्ये सांगा, जर मी अँगल ए जर वाढवला तर ऑटोमॅटिकली हा अँगल कमी होणार आहे, हे दोन अँगल कमी होणार आहेत तुमचे, राईट का? बरोबर ना? हा मोठा अँगल होता, अशी साइड इन्क्रीज केल्यामुळं हा छोटा अँगल झाला, राईट का? म्हणजे हे दोन छोटे अँगल झालेत. ऑब्विसली ही साइड तुमची काय असणार आहे? लार्जेस्ट साइड असणार आहे या ट्रायंगलची. लक्षात आलं का? का नाही समजलं? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली का? समजा हा अँगल ए जर मोठा असेल तर त्याच्या अपोजिट साइड ही काय असणार आहे? लार्ज साइड असणार आहे. म्हणजे बघा, आता मी काय सांगतोय, ट्रायंगल एबीसी मध्ये जो अँगल सगळ्यात मोठा आहे त्याच्या अपोजिटची साइड, त्याच्या अपोजिट जी साइड असेल ती त्या ट्रायंगलची काय असणार आहे? सगळ्यात मोठी साइड, म्हणजे लार्जेस्ट साइड. हे कळतंय का? व्हिज्युअलाइज होतंय का? दिसतंय का डोळ्यासमोर? अँगल जर तुम्ही वाढवला तर साइड वाढत जाणार आहे, राईट का? म्हणजे त्या अँगलच्या अपोजिट साइड ही सगळ्यात मोठी साइड असणार आहे ट्रायंगलची, राईट का? मग बघा, if suppose A is large, बरोबर का? If A is large angle of triangle ABC, then ह्या अँगल ए च्या अपोजिट साइड म्हणजे स्मॉल ए ही काय असणार आहे तुमची? लार्जेस्ट साइड ऑफ दॅट ट्रायंगल. म्हणजे काय? If suppose A is large angle of triangle ABC, then A is largest side of a triangle, right? की अँगल ए इन्क्रीज झाला तर त्याच्या अपोजिट साइड ए इन्क्रीज होते, राईट? मग तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलेले आहे की समजा एखादी गोष्ट नाही का चेंज झाली, त्याच्या प्रमाणात दुसरी गोष्ट पण चेंज झाली तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. जर अँगल ए इन्क्रीज झाला तर ऑब्विसली त्याच्या अपोजिट साइड ही पण काय होणार आहे? इन्क्रीज. मग मी असं म्हटलं तर चालेल का? ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. काय प्रॉब्लेम नाही, म्हणू शकतो ना असं. समजा मी अँगल बी इन्क्रीज केला तर ऑब्विसली ह्या अँगल बी च्या अपोजिट साइड ही बी ही पण काय होणार आहे? इन्क्रीज. म्हणजे थोडक्यात बी सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? साइड बी. ओके. समजा सी इन्क्रीज केला तर ऑब्विसली सी च्या अपोजिट साइड ही स्मॉल सी ही पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. कॉमन सेन्स, एकदम लॉजिकली
व्यवस्थित लक्ष द्यायचंय बरं का, मी जे सांगतो ते. मला सांगा, समजा अँगल वाढत गेला, काय म्हणतो मी, समजा अँगल इन्क्रीज होत गेला तर त्याचा साइन रेशो सुद्धा इन्क्रीज होईल. हे पटतंय का? बळच नाही म्हणायचं, बळच पडतंय असं नाही म्हणायचं. मी काय म्हणतोय की समजा अँगल, कुठलाही अँगल ट्रायंगलचा, तो जर इन्क्रीज झाला तर त्याचा साइन रेशो हा पण इन्क्रीज होतो. बरोबर का? मी हे तुम्हाला कसं पटेल हे प्रूव्ह करून दाखवतो. साधी गोष्ट आहे, तुम्हाला टेबल माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीचा सगळा, बरोबर का? समजा इथं थिटा 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि काय 90 डिग्री, राईट? इथे साइन रेशो घेतोय मी, साइन थिटा. मला सांगा साइन 0 किती असतो? 0. साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि 1. आता लगेच तुम्हाला कळेल, तुम्हाला लगेच ते पटेल मी जे सांगतो ते. बघा, हा अँगल इन्क्रीज होत चालला ना, 0 30 45 60 90, म्हणजे थिटा काय होत चालला? इन्क्रीज होत चाललाय. साइन रेशो बघा बरं, ह्या अँगलचा हा साइन रेशो 0, नंतर 0.5, नंतर 0.7 समथिंग आणि लास्टला डायरेक्टली 1. इन्क्रीज होत चालला ना साइन रेशो. मग मी असं म्हणू शकतो का, जर थिटा इन्क्रीज झाला तर साइन थिटा सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज, राईट का? मग आता मला सांगा, जर ए इन्क्रीज झाला तर साइन पण इन्क्रीज होणार आहे ना. मग मला सांगा, मी असं लिहिलं तर काय अडचण होईल का? मला सांगा, ह्या ए च्या जागी मी जर असं लिहिलं, साइन ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, साइन बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी आणि साइन सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी, असं लिहिलं तर पटेल काय तुम्हाला? पटायलाच पाहिजे, कारण की जर ए बी सी इन्क्रीज झाले तर साइन रेशो पण काय होतात? इन्क्रीज होतात. म्हणजे ए बी सी च्या जागी मी काय रिप्लेस करू शकतो? साइन ए, साइन बी आणि साइन सी. चला, आपला आता आपण प्रूफच्या एकदम जवळ आहे बरं का, पण हे प्रूफ आपल्याला यूज करायचं नाहीये. कशामध्ये? टेक्स्टबुक मध्ये नाही, फायनल एक्झाम मध्ये. फायनल एक्झाम मध्ये जे प्रूव्ह करायचंय ते आता आपण घेणारच आहे हे झाल्यानंतर. आता लक्ष द्या, साइन ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. मग मला सांगा, साइन ए ला काहीतरी मल्टिपल मध्ये लिहिता येईल ना, स्केलरच्या मल्टिपल मध्ये. मग मला सांगा, मी साइन ए ला असं लिहिलं तर काय फरक पडेल का? बघा बरं का, साइन ए इज इक्वल टू के ए, साइन बी इज इक्वल टू के बी आणि साइन सी इक्वल टू के सी. चालेल का? बघा ना, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा जो सिंबल आहे त्याला इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट केलं आणि कशाने मल्टिप्लाय केलं? के नी, वेर के इज एनी कॉन्स्टंट, राईट का? आता मला सांगा, याच्यावरून तुम्हाला नाही का के ची व्हॅल्यू काढता येईल ना? के ची व्हॅल्यू काय? के इज इक्वल टू काय? साइन ए अपॉन ए. के ची काय व्हॅल्यू येईल इकडे? साइन बी अपॉन बी. इकडे के ची काय व्हॅल्यू येईल? साइन सी अपॉन सी, राईट का? के च्या आता 3 व्हॅल्यू आल्या, म्हणजे थोडक्यात हे तिन्ही इक्वल आहेत, राईट का? के च्या ह्या तिन्ही व्हॅल्यू आल्यात ना, म्हणजे ह्या तिन्ही पण इक्वल आहेत ना, हे तिन्ही रेशो इक्वल आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी, म्हणू शकतो. सांगा, जर हे 3 इक्वल टू के पण लिहू शकतो ना, राईट का? मला सांगा, साइन ए अपॉन ए, साइन बी अपॉन बी, साइन सी अपॉन सी, याला असं नाही लिहू शकत का? ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी. तुम्ही ते इन्व्हर्टेंडो रूल वापरता बघा, रिव्हर्स करता तुम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मग मी असं लिहिलं तर चालेल का? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. येईल लिहिता, काय फरक पडत नाही. आणि हाच तुमचा काय आहे? साइन रूल आहे. हाच तुमचा कुठला रूल आहे? साइन रूल, जो आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. इथपर्यंत लिहून घ्या.
चला आता मस्तपैकी नाव टाका साइन रूल. तो साइन रूल काय तो लिहून घेऊ आपण. बघा साइन रूल काय, इन ट्रायंगल एबीसी. चला लिहू आपण काय, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c which is equal to 2r, which is equal to काय 2r, where r is circumradius of a circle. circumradius बस एवढंच लिहा फक्त काय, where r is circumradius. मला प्रश्न पडला असेल सर हा circumradius काय माहिती कुणाला circumradius? बरं ठीक आहे, इकडे लक्ष द्या. साधी गोष्ट आहे, एक सर्कल आहे बघा बरं का, मी समजण्यासाठी सांगतो फक्त. हा सर्कल आहे, त्याचा हा सेंटर आहे, राईट. सपोज मी एक ट्रायंगल ड्रॉ केला ह्या सर्कल मध्ये, त्या सर्कल मध्ये ट्रायंगल ड्रॉ केला मी, तर ह्या सर्कलची जी काही रेडियस असेल त्या रेडियसला काय म्हणायचं, सर्कमरेडियस. चला आता तर समजलं कन्सेप्ट काय, की सर्कलच्या आतमध्ये ट्रायंगल असेल तर त्या सर्कलची रेडियस म्हणजे काय, सर्कमरेडियस. राहील का लक्षात? ओके. आपल्याला त्याची एवढी गरज पण नाही सध्या, समजलं की ओके. चला आता ऍक्च्युअल आपण प्रूफला काय करू, सुरुवात करू. सर्वांनी लक्ष द्या इकडे. प्रूफ कशाचं, साइन रूलचं प्रूफ. इन ट्रायंगल एबीसी म्हटल्यानंतर ट्रायंगल तर काढावंच लागेल ना, राईट. ठीक आहे, ट्रायंगल काढू अगोदर. ए बी आणि सी हा ट्रायंगल आहे. आता तुम्हीच मला सांगा, अँगल ए च्या अपोजिट साइड काय असणार, स्मॉल ए. अँगल बी च्या अपोजिट साइड स्मॉल बी. अँगल सी च्या अपोजिट साइड स्मॉल सी. इकडे लक्ष द्या आता, बघा का, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता मी काय करतो की ह्या ए व्हर्टेक्स पासून, ट्रायंगलच्या ए व्हर्टेक्स पासून ह्या साइड बीसी वर एक परपेंडिक्युलर टाकतो. बरोबर का, प्रूफ करायचं आपल्याला. सपोज त्याला काय नाव देतो, डी. लक्ष द्या बरं का. आता काय जे आपण करतोय ना ते इथे लिहून घेऊ व्यवस्थित. मला सांगा तुम्ही, इन ट्रायंगल एबीसी आपण काय केलंय, ड्रॉ अ परपेंडिक्युलर through vertex A on side काय BC. बरोबर का, इथपर्यंत कळालंय. पहिली स्टेप कळाली का, लिहू नका अजिबात, कोणीच काहीच लिहायचं नाही. अगोदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर करून तर घ्या. ठीक आहे, एकदा हे समजल्यानंतर काय लिहिता येईल तुम्हाला. चला आता सर्वांनी मला सांगायचं, ही ट्रायंगलची हाईट आहे, हा बेस आहे. एरिया ऑफ ट्रायंगल तर माहिती आहे तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आठवतंय का? ओके. मग मी असं लिहिलं तर चालेल का, बघ बर का. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. यालाच असं लिहिता येईल का मला, 1/2 इंटू बेस तुमचा बीसी आहे
राईट. आणि काय परपेंडिक्युलर काय तुमचा एडी, हाईट एडी आहे ना. याला असं पण लिहिता येईल तुम्हाला 1/2 बीसी साइड तर तुमची ए आहे ना, स्मॉल ए, बरोबर ना. म्हणजे याला असं लिहिता येईल का 1/2 ए इंटू एडी, काय प्रॉब्लेम नाही. आणि इकडे काय तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, राईट का. ओके. याला असं पण लिहिता येईल का 2 टाइम्स एरिया ऑफ 2 टाइम्स, बरोबर ना. हा 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल ना. म्हणजे 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू ए इंटू एडी. हा ट्रायंगल बघा, ह्या ट्रायंगल एबीसी मध्ये तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्वेशन होती का, हा जो ट्रायंगल आहे तुमचा, हा तुमचा राईट अँगल आहे, पडतंय का तुम्हाला, बरोबर ना. आता ऑब्विसली साइन रूल चालू आहे म्हटल्यानंतर बघा, ह्या अँगल बी वर मी जर का साइन रेशो अप्लाय केला तर काही सांगा बरं, बघा बरं का. इन ट्रायंगल ए बी डी साइन बी काही अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साइड काय एडी आपण हायपोटेनस किती आहे सी, म्हणजे काय लिहिता येईल एडी अपॉन सी, राईट का. मग एडी ची व्हॅल्यू काय येईल बरं याच्यावरून, सी इंटू साइन बी, किती आली सी इंटू साइन बी. ती व्हॅल्यू आपण इथे नाही पुट करू शकत का, इथे ह्या एडीच्या जागी पुट करू शकतो. म्हणजे मग 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ची व्हॅल्यू किती येईल, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ची व्हॅल्यू किती येईल, किती येईल ए सी साइन बी, काय येईल ए सी साइन बी. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. ह्या ट्रायंगल एबीसी मध्ये मी हा राईट अँगल ट्रायंगल यूज केला, आता हा यूज करतो. ठीक आहे, हा ट्रायंगल यूज करतो मी. चला बघा आता काय मग, इन ट्रायंगल कुठला येईल आता तो एडीसी, बरोबर का. इन ट्रायंगल एडीसी, इन ट्रायंगल एडीसी मला सांगा तुम्ही आता साइन रेशो कशावर, कुठल्या अँगल वर अप्लाय करणार, सी वर, का की बी वर झाला ना अप्लाय करून, आता सी वर. सांगा बरं काही साइन सी इज इक्वल टू काय येईल बरं, बी अपॉन एडी, राईट का. हा म्हणजे काय येईल बरं, एक मिनिट अँगल सी च्या अपोजिट साइड, हा एडी अपॉन, ओके काय येईल इथे एडी अपॉन बी, एडी वरती गेली, बरं ठीक आहे एडी अपॉन बी म्हणजे काय येईल बरं, एडी ची व्हॅल्यू बी साइन सी. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा, एरिया ऑफ ट्रायंगल 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू काय होता ए इंटू एडी. बघा बरं इक्वेशन नंबर 1, राईट. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय आलेला आहे आपला ए इंटू एडी, असं बघा ना इक्वेशन 1 मध्ये असं आलं होतं ना तुमचं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इथं 2 टाइम्स होता, राईट, इक्वल टू स्मॉल ए इंटू एडी, राईट का. हे इक्वेशन नंबर 1 होतं. मग आता तुम्ही एडी ची व्हॅल्यू इथे पुट करू शकता ना, म्हणजे काय येईल तुमचा 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू काय येईल ए नंतर बी साइन सी, राईट. आता लक्ष द्या, बरोबर का. आता लक्ष द्या बघा, तुमचं इक्वेशन नंबर 2 काय होतं, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू ए सी साइन बी, राईट. दुसरं इक्वेशन काय आलं आपलं, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू ए बी साइन सी. मला सांगा ए सी
दुसरा राहिलेला अँगल काय बी, ए बी दुसरा राहिलेला अँगल काय सी. आता काय झालं बघा, एसी झाला, ए बी झाला, आता बी सी राहिला फक्त. मी सिमिलरली म्हणू डायरेक्ट. आता सिमिलरली काय येईल बरं सांगा बरं. सिमिलरली मला काय लिहिता येईल, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय लिहिता येईल, BC साइन A. राईट का. हे 3 रिलेशन आले. ऐका आता लक्ष द्या, इथून पुढे आता खरं व्यवस्थित लक्ष द्या. लेफ्ट हँड साइड बरोबर आहे, ही सगळी सेम आहे ना इकडे, म्हणजे राईट हँड साइड पण सेम असेल ना. म्हणजे मग मला असं लिहिता येईल का बघ बर का, आपल्याला इथं ABC आहे ना, तर मग आपण असं केलं चालेल का, अगोदर ए वाला घेऊ, नंतर बी वाला, नंतर सी वाला. मग असं लिहिलं तर चालेल का बघ बर का. BC साइन A इज इक्वल टू AC साइन B इज इक्वल टू AB साइन C. लिहिलं तर अरे हे तिन्ही, या सगळ्यांची व्हॅल्यू हीच आहे ना, हे तिन्ही इक्वल असतील ना, ऑब्विस गोष्ट आहे ना ही. हा ठीक आहे. मला सांगा आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, ह्या साइन रूल मध्ये प्रूव्ह काय करायचंय की A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन A इक्वल टू C अपॉन साइन A. याची व्हॅल्यू किती दाखवायची, 2R. अरे पण अगोदर हे 3 रेशो तर इक्वल दाखवावं लागतील ना. एक काम करू आपण, तो 2R कसा येतोय ते नंतरची गोष्ट राहिली. अगोदर काय करू, ऍटलिस्ट हे 3 रेशो तर इक्वल दाखवू अगोदर, मग नंतर पुढे कशाचा विचार करता येईल आपल्याला, 2R चा. BC साइन A इज इक्वल टू काय, AC साइन B इज इक्वल टू काय, AB साइन C. ऐका तुम्हाला असं वाटत नाही का रे, याच्यावरूनच आपला प्रूफ आलाय, फक्त एक स्टेप आपण पाठीमागे. कसं माहितीये का, बरं लक्ष द्या बरं का. समजा आपण ह्या तिन्ही साइडला समजा ABC न डिव्हाइड केलं, कशाने, ABC ने डिव्हाइड केलं, तर काय होईल बरं, BC कॅन्सल होईल, खाली A राहील. साइन A अपॉन A साइन B अपॉन B साइन C अपॉन C. आणि याचा रेसिप्रोकल घेतला तर हे येते. आलं का लक्षात. म्हणजे आता आपलं टार्गेट काय असणार आहे, डिवाइड बाय ABC. बघा, डिवाइड थ्रू आउट बाय ABC ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, BC साइन A अपॉन ABC इज इक्वल टू AC साइन B अपॉन ABC इज इक्वल टू AB साइन C अपॉन ABC. राईट. काय कॅन्सल होईल बरं, BC कॅन्सल काय राहील, साइन A अपॉन A इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C. इथपर्यंत लक्ष द्या, इथं लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. आता हा सिम्पली याचा रेसिप्रोकल केला तर आपलं प्रूफ होऊन जाईल. म्हणजे काय येईल, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C. मला सांगा आपल्याला ह्या तिन्ही रेशोची व्हॅल्यू किती दाखवायची आहे, 2R. याचा अर्थ A अपॉन साइन A ची व्हॅल्यू पण 2R आहे, B अपॉन साइन B ची व्हॅल्यू पण 2R आहे, आणि C अपॉन साइन C ची व्हॅल्यू पण किती आहे, 2R आहे. मग मला सांगा कुठल्या तरी एका रेशोची जरी व्हॅल्यू आपण 2R काढली तर सगळ्यांचीच येईल ना, कारण की आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं की हे इक्वल आहेत तिन्ही पण. लक्षात आलं का. ह्या 3 रेशोपैकी कुठल्या तरी एका रेशोची व्हॅल्यू जरी आपण 2R फाइंड केली तर ह्या पूर्ण तिन्ही रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे, 2R. म्हणजे आता आपलं टार्गेट काय आहे, यापैकी कुठल्या तरी एका रेशोची व्हॅल्यू आपल्याला किती आणायची आहे, 2R. ओके. आता बघा कसं,
2r म्हटल्यानंतर सर्कल येईल ना रे, कारण की r सर्कम रेडियस आहे ना, म्हणजे आपल्याला सर्कल मध्ये ट्रायंगल काढावं लागणार ना आता 2r प्रूव्ह करायचं म्हटल्यानंतर. मग आता हा ट्रायंगल कॅन्सल करू, नेक्स्ट स्टेप मध्ये आपण एक सर्कल मध्ये ट्रायंगल ड्रॉ करू. हा सेंटर आहे राईट. राईट, हा काय ए, हा बी आणि हा काय सी. राईट, हा सेंटर आहे. ओके, त्याला ओ नाव देतो, काय फरक नाही पडत. ओ सेंटर आहे. मग मला सांगा अँगल ए च्या अपोजिट साइड स्मॉल ए असणार, हे तर माहितीच आहे. अँगल बी च्या अपोजिट साइड स्मॉल बी, अँगल सी च्या अपोजिट साइड स्मॉल सी. लक्ष द्या. आता आपण काय करतोय ते बघा. ह्या व्हर्टेक्स मधून ह्या सेंटर मधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करू. बरोबर का, काय करतो आपण, याला काय नाव देतो पी. मला सांगा ओरिजिन पासून हे डिस्टन्स सर्कलचं ही तुमची रेडियस असणार आहे ना रे, कॅपिटल आर. राईट का, आणि एपी तर तुमची डायमीटर होणार आहे, बरोबर का. मग एपी ची व्हॅल्यू तर तुमची 2r असणार आहे. तो 2r कसा आहे तो कळालं का आता. तो 2r म्हणजे ऍक्च्युली डायमीटर आहे कशाची, सर्कलची. म्हणजे थोडक्यात एपी ची व्हॅल्यू तुमची किती असणार आहे, 2r. कारण की ही ओरिजिन पासून ही रेडियस तुमची आर आहे, ही रेडियस पण आर आहे, आर प्लस आर किती होईल 2r. म्हणजे एपी ही जी डायमीटर आहे ती किती असणार आहे 2r. आता जे आपण केलंय ते लिहून घेऊ व्यवस्थित. काय काय लिहायचं, काय करू आता, ऍक्च्युली ही परपेंडिक्युलरच असणार आहे ना रे बीसी ला, बरोबर ना. असं लिहू का, मग याला काहीतरी नाव देऊ, याला काहीतरी डी नाव द्यायचं का. काय, ड्रॉ एडी विच इज, ड्रॉ सेगमेंट एडी विच इज परपेंडिक्युलर टू काय साइड बीसी, बरोबर का. विच मीट टू दी सर्कल, बरोबर ना. ही सर्कलला मीट कुठल्या पॉइंटला होते, पी पॉइंटला. विच मीट टू द सर्कल, टू दी सर्कल ऍट पॉइंट पी, ऍट पॉइंट. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथे खरं ऑब्झर्वेशन करायचंय. आता इथून पुढे व्यवस्थित बारीक लक्ष द्यायचं बघ, एकदम बारीक लक्ष द्यायचं. मला सांगा, समजा मी हा सी आणि पी पॉइंट समजा जॉईन केला, हा पॉइंट मी जॉईन केला. मला सांगा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का रे, समजा एखादं सर्कल असेल, समजा एखादं सर्कल असेल आणि त्याची ही समजा डायमीटर असेल, तर ह्या डायमीटरनी ट्रेस केलेला कुठलाही अँगल या सेमी सर्कल मधला हा 90 डिग्री असतो. आठवते की प्रॉपर्टी, सेमी सर्कल मधला कुठलाही अँगल असो तो काय असतो ऑलवेज 90 डिग्री. म्हणजे सपोज ह्या डायमीटर पासून हा जरी अँगल काढला, हा सुद्धा किती असणार आहे तुमचा 90 डिग्री. मग मला सांगा, ऐका, ही सर्कलची डायमीटर आहे, बरोबर. हा अँगल ट्रेस झालाय ह्या डायमीटरनी, ह्या अर्धवर्तुळात ह्या सेमी सर्कल मध्ये हा अँगल ट्रेस झालेला आहे. हा अँगल 90 डिग्री नसणार का, तसा दिसतोय पण इथे, राईट का. सेमी सर्कल मधला कुठलाही अँगल डायमीटर पासून ट्रेस जर केला तर तो किती असतो 90 डिग्री असतो, राईट. ही प्रॉपर्टी, म्हणजे अँगल सी तुमचा काय झाला 90 डिग्री. आता आणखीन एक प्रॉपर्टी राहिली, ती समजली की हा थेरम प्रूव्ह झाला. बरोबर का. कुठली प्रॉपर्टी, लक्ष द्या व्यवस्थित. समजा हा सर्कल आहे आणि ही सपोज आर्क आहे तुमची सर्कलची, ही एक आर्क आहे म्हणजे तुकडा आहे एक, बरोबर. ही आर्क काय तुमची
ए बी आर्क आहे. ह्या ए बी आर्कने तयार केलेला जो अँगल आहे, इन्स्क्राईब केलेला जो अँगल आहे, हा वाला अँगल, किंवा ह्या आर्कने इन्स्क्राईब केलेला हा अँगल, हे दोन अँगल इक्वल असतात. माहिती प्रॉपर्टी सर्कलची? सर्कलची प्रॉपर्टी माहिती का? एका सेम आर्कने इन्स्क्राईब केलेले अँगल हे ऑलवेज कसे असतात? इक्वल असतात. बरं लक्षात तर राहील ना? आपल्याला थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त एवढी एक आयडेंटिटी लागते, ही तुम्हाला लक्षात तर राहील का? काय? सेम आर्कने इन्स्क्राईब केलेले अँगल हे ऑलवेज कसे असतात? सेम असतात. ही प्रॉपर्टी म्हणजे थोडक्यात इथे वाटलं तर याला नाव देऊ आपण. सपोज हा θ1 असेल, हा θ2 असेल, तर हे दोन अँगल कसे असतात? इक्वल असतात. अँगल इन्स्क्राइब्ड इन और बाय सेम आर्क. राहील का लक्षात? ओके. ह्या प्रॉपर्टीचा नेमकी इथे यूज काय ते बघा बरं का. ह्या सर्कलची एसी आर्क आहे, राईट? बरोबर का? या सर्कलची एसी आर्क आहे. ह्या एसी आर्कने ट्रेस केलेला अँगल म्हणजे अँगल बी, राईट? आणि ह्याच आर्कने क्रिएट केलेला अँगल पी, हे दोन सेम असणार. पटतंय का? राईट? झालं, कामच झालं. एवढं जर कळालं ना तुम्हाला, प्रॉब्लेम सॉल्व. समजलं ना? एका सेम आर्कने क्रिएट केलेले अँगल्स कसे असतात? इक्वल असतात, सेम असतात. ऐका आता. मग मी असं म्हणू शकतो का, म्हणजे यांचे मेजर्स जे असणार आहे ते कसे, त्यांचे माप काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे मग मी असं म्हटलं तर चालेल का? मेजर ऑफ अँगल ए बी सी विच इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी सी. आणि इथं कारण काय देऊ शकतो? अँगल इन्स्क्राइब्ड बाय सेम आर्क आर ऑलवेज सेम, आर ऑलवेज सेम. राईट? राहील का लक्षात? प्रूफ आपलं झालेलं आहे. बघा आता, हा राईट अँगल ट्रायंगल सर्वांना दिसतोय. बघा आता, हा राईट अँगल ट्रायंगल सर्वांना दिसतोय. ट्रायंगल ए सी पी, बरोबर? ह्या एसीपी वर तुम्ही नाही का साइन अप्लाय करा. काय अप्लाय करा? साइन. लक्ष द्या, मी जी जी प्रोसेस सांगतोय ती व्यवस्थित करा. बघा, इन ट्रायंगल काय एसीपी, इन ट्रायंगल एसीपी साइन पी सांगा. साइन पी काय? बोला. साइन पी हा पी अँगल आहे ना. बघा, 90 डिग्रीच्या समोरील तुमचा हायपोटेनस असतो. म्हणजे तुमची हायपोटेनस तुमची काय किती? एपी आहे, राईट? आणि तुमची अपोजिट साइड काय तुमची? एसी. एसी म्हणजे बी. म्हणजे तुम्हाला काय लिहिता येईल? बी अपॉन एपी, राईट का? हे कळतंय का? ओके. अपोजिट साइड बी अपॉन हायपोटेनस एपी, राईट का? ओके. मला सांगा, जर हा अँगल पी आणि अँगल बी जर सेम असेल तर मग साइन पी ला मी साइन बी पण म्हणू शकतो. काय प्रॉब्लेम नाही ना, कारण की पी आणि बी हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. म्हणजे त्यांचे साइन सुद्धा इक्वल असणार. साइन 30 आणि साइन 30 वन हाफच येणार आहे ना, बरोबर? दोन अँगल जर इक्वल असेल तर त्यांचा साइन रेशो पण कसा असणार? इक्वल असणार. झालं प्रूफ. बघा प्रूफ कसं झालं बघा. मग मी असं लिहू शकतो का, जर ह्या दोघांची व्हॅल्यू जर बी अपॉन एपी आहे तर मी असं लिहू शकतो का, साइन बी ची व्हॅल्यू पण बी अपॉन एपी आहे? लिहू शकतो. आता मला सांगा, एपी ची व्हॅल्यू काय असणार? 2r, कारण की एपी डायमीटर आहे ना. म्हणजे काय असणार? साइन बी ची व्हॅल्यू तुमची काय येणार? बी अपॉन 2r, राईट? 2r इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे काय येईल?
काय 2r sin b इज इक्वल टू काय b येईल बरोबर. मग 2r ची व्हॅल्यू किती येईल, 2r ची व्हॅल्यू किती येईल b अपॉन साइन b. तुम्हाला मी मागाशी काय सांगितलं होतं, या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हे 3 रेशो इक्वल आहे, यातल्या एका जरी रेशोची व्हॅल्यू जर का 2r आली तर ह्या तिन्ही रेशोची व्हॅल्यू किती असणार 2r. आपण प्रूव्ह केलं की b अपॉन साइन b ह्या रेशोची व्हॅल्यू 2r आहे, म्हणजे ऑब्विसली ह्या तिन्ही रेशोची व्हॅल्यू किती असणार 2r. एक्झाम्पल मध्ये नेमकी साइन रूलच यूज करायचं हे कशावरून, बरोबर का नाही. कारण की ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे, राईट. नेमकी हे 3 रूल एक्झाम्पल मध्ये वापरायचे कसे हेच मुलांना समजत नाही, स्टुडंटला समजत नाहीये. तर मी सांगतो बघा, नेमकी साइन रूल कुठल्या केस मध्ये यूज करायचा, लक्ष द्या बरं का. याचे डिफरंट फॉर्म्स पण आहेत, ते पण घ्यायचंय आपल्याला बरोबर का. साइन रूल तर आहे तुम्हाला माहितीच आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी, राईट. मी एवढंच कन्सिडर करतोय, इक्वल टू 2r तर आहेच, ठीक आहे. आता बघा बरं का, मी काय सांगतो याचा यूज, साइन रूल नेमकी वापरायचा केव्हा मला तुम्ही सांगा बरं का. आता मी तुमच्याकडूनच उत्तर घेणार आहेत सगळे. मला सांगा, समजा तुम्हाला 2 साइड दिल्या बरं का, ट्रायंगलच्या तुम्हाला 2 साइड दिल्या, गिवन आहे 2 साइड, आणि ह्या 2 साइडच्या अपोजिट कुठला तरी एक अँगल दिलेला आहे, एकतर ए किंवा बी. मला सांगा, समजा तुम्हाला ए आणि बी ह्या 2 साइड दिलेल्या आहे आणि बी ह्या साइडच्या अपोजिट अँगल बी दिलेला आहे, तर तुम्ही साइन ए काढू शकता ना, राईट का. म्हणजे मग यूज काय बघा, वेन पहिली कंडिशन बरोबर का, कुठल्या कुठल्या केसमध्ये तुम्ही साइन रूल अप्लाय करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला 2 साइड आणि त्या 2 साइड पैकी कुठल्या तरी एका साइडचा काय असणार अपोजिट अँगल दिलेला असणार, तर तुम्ही दुसरा अँगल फाइंड करू शकता. म्हणजे काय, when two sides and one of its opposite angle is given, opposite angle is given, then we use sine rule, then we use sine rule. पहिली केस समजली का. एक्झाम्पल मध्ये समजा तुम्हाला 2 साइड आणि त्या 2 साइडच्या अपोजिट कुठला तरी एक अँगल दिलेला असेल, तर तुम्ही दुसरा अँगल फाइंड करू शकता. म्हणजे ऑब्विसली सपोज कसं बघा, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ह्या ए साइडच्या अपोजिट अँगल एक दिलेला आहे 30 डिग्री, आणि तुम्हाला विचारलं फाइंड अँगल बी. तुम्ही हे 2 रेशो कन्सिडर करून सॉल्व्ह नाही करू शकत का. ए माहितीये, बी माहितीये, तुम्हाला अँगल ए साइन 30 माहितीये, साइन 30 1/2, हे 2 रेशो इक्वल घेऊन तुम्ही बी नाही फाइंड करू शकत का. कळाला का अप्रोच, कळाला का. ओके. सेकंड बघा. आता समजा तुम्हाला 2 अँगल गिव्हन आहे आणि एक साइड गिव्हन आहे, तुम्ही दुसरी साइड काढू शकता ना. म्हणजे आता दुसरी केस काय, समजा तुम्हाला 2 अँगल आणि एक साइड गिव्हन आहे. बघा सेकंड कंडिशन काय, when two angles and one of its opposite side is given, opposite side is given, then we use sine rule, then we use sine rule. झालं. तुम्हाला लॉजिक कळालंय ना पण व्यवस्थित.
एकदम व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला कधी साइन रूल यूज करायचा. एक एक्झाम्पल घेऊ आणि मग थांबू आपण, चालेल का? म्हणजे तुम्हाला लक्षात तरी येईल की नेमकी कसा साइन रूल यूज करायचा. ठीक आहे, हे लिहिलंय का? हे तुमच्या बुक मध्ये कुठे दिलेलं नाही बरं का तुम्हाला, नाही तर तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे बुक असेल तर. तुम्हाला कुठं असं नाही का दिलेलं नाही असं एकदम बारीक सारीक लिहून की बाळांनो तुम्हाला 2 साईड आणि एक अँगल दिला ना तर साइन रूल वापरायचा बरं का, असं दिलेलं नाही कुठे. मी एकदम व्यवस्थित लिहून दिलंय तुम्हाला इथे. ठीक आहे, चला एक एक्झाम्पल घेऊ साइन रूलवर. आणि मग थांबू आपण. घ्या, चल एक एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल बघ बरं का. In a triangle ABC, if A is equal to 2, B equal to 3 and sin A equal to 2 by 3 and sin A is equal to 2 by 3, then find AB. Then find B. ऐका, नेहमी क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचं, छोटासा ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा म्हणजे आपल्याला लगेच व्हिज्युअलायझेशन होतं. बघा बरं का, इकडे लक्ष द्या, सॉल्व्ह करू नका, तुम्हाला लगेच सॉल्व्ह होईल ते एक्झाम्पल मला माहिती आहे, पण लक्ष द्या. ए बी सी, ऐका, हा ट्रायंगल एबीसी आहे. ए च्या अपोजिट साइड काय असणार आहे? स्मॉल ए. बी च्या अपोजिट साइड स्मॉल बी. सी च्या अपोजिट स्मॉल सी. तुम्हाला काय दिलेलं आहे? ए इक्वल टू 2 दिलेला आहे, म्हणजे ए अँगलच्या अपोजिट साइड तुम्हाला दिलेली किती? 2. बी इक्वल टू 3 म्हणजे अँगल बी च्या अपोजिट साइड तुम्हाला दिलेली किती? 3. आणि तुम्हाला या ए किंवा बी च्या अपोजिट एक साइड एक अँगल दिलेला आहे. कुठला दिलेला आहे? साइन ए. किती दिलेला आहे? 2/3. ऐका, तुमच्याकडे ए बी ए चा यूज झालाय, बी चा यूज झालाय, ए चा यूज झालाय, म्हणजे आता काय राहिला? अँगल बी राहिला ना. तुम्ही हा रूल नाही यूज करू शकत का? बघा बरं का, तुम्ही हा रेशो नाही कन्सिडर करू शकत का? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी, राईट का? तुम्हाला बीच फाइंड करायला विचारलाय ना. तुमच्याकडे ए आहे, बी आहे, 2 साइड आहेत आणि एक अँगल आहे, राईट? म्हणजे काय बघा, ए किती? 2 अपॉन साइन ए किती दिलेला आहे? 2/3 विच इज इक्वल टू बी किती दिलेला आहे? 3 अपॉन साइन बी, राईट का? म्हणजे काय होईल? तुम्ही 2 इंटू काय होईल? हा वर गेला तर काय होईल? 3/2 विच इज इक्वल टू 3 अपॉन साइन बी. बघा 2 तर कॅन्सल होईल, बरोबर? 3 पण कॅन्सल होईल, म्हणजे साइन बी तुमचा 1 येईल. पडतंय का हे पडतंय का? क्रॉस मल्टिप्लाय करा ना. 3 साइन बी इक्वल टू 3 म्हणजे साइन बी इक्वल टू 1, राईट का? मग मला तुम्ही सांगा, साइन 90 डिग्री 1 असतो, साइन 90 डिग्री 1 असतो ना. आता मग टेबल बघितला, साइन 91 असतो, म्हणजे अँगल बी नक्की 90च असायला पाहिजे. नाही कळालं? म्हणजे बी किती येईल तुमचा? बी किती येईल तुमचा? 90 डिग्री म्हणजे किती? π/2. मग मला सांगा, आपण हा जो ट्रायंगल ड्रॉ केला होता हा चुकीचा आहे ना. मग ट्रायंगल असा ड्रॉ करावा लागेल ना. अँगल बी 90 डिग्री आला म्हणजे बघा, आपण ट्रायंगल कन्सिडर असा केला होता, पण आपल्याला एक्झाम्पल नुसार बी 90 डिग्री आला म्हटल्यानंतर असा काहीतरी तो ट्रायंगल तुमचा असणार आहे, राईट? हा अँगल बी असणार 90 डिग्री आणि हा ए आणि हा बी असेल, राईट का? नाही कळालं? याची काही गरज नाहीये, पण हे लक्षात ठेवा, फक्त सॉल्विंग महत्वाची. ठीक आहे, चला लिहून घ्या. अरे पण अप्रोच कळाला का साइन रूलचा? ओके, झालंय आता. पण तरी अजून नाही का 5-1 मिनिट बोर करतो फक्त तुम्हाला. 5 मिनिट बोर करतो, जास्त नाही. ठीक आहे, झालंय? लिहून घ्या.
आणि हे जे मी तुमचे 5 मिनिट घेणार आहे, हे 5 मिनिट तुमच्या सीईटीच्या दृष्टीने खूप महत्वाचे 5 मिनिट घेतोय मी. लक्ष द्या, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. मला तुम्ही सांगा रे की कॉस बी म्हणतो आपण, काय म्हणतो, कॉस बी म्हणतो, हा निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल रे? निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल बघा. ऑल स्टुडंट टेक कॉफी, सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड मध्ये, राईट का? कॉस निगेटिव्ह असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जो अँगल असणार आहे तो 90 डिग्री पेक्षा मोठा असणार आहे, हे तर पडतंय. हा 90, हा 90 to 180, म्हणजे थोडक्यात तो अँगल तुमचा ऑब्ट्यूज अँगल असणार आहे. बरोबर, 90 पेक्षा मोठा म्हणजे कुठला अँगल असणार आहे? ऑब्ट्यूज. मग आता बघा, समजा मी असं म्हणतोय की इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी समजा मी असं म्हणतोय की कॉस बी इज इक्वल टू -2/3 असं मी म्हणतोय. तर मला सांगा तो ट्रायंगल एबीसी कसा असणार आहे तुमचा? एक अँगल, त्यात 3 अँगल आहेत ना, ए बी सी, त्यापैकी हा बी अँगल कॉस बी निगेटिव्ह येतो, याचा अर्थ हा बी अँगल तुमचा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? सेकंड क्वाड्रंट मध्ये. 90 पेक्षा मोठा आला ना, म्हणजे थोडक्यात तुमचा तो ट्रायंगल असा असणार आहे बघा. ए बी सी, कारण की 90 पेक्षा मोठा म्हटल्यानंतर ऑब्विसली हा असणार आहे ना, असा ट्रायंगल असणार आहे. मग हा तर तुमचा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल झाला ना. एक अँगल जर 90 पेक्षा मोठा असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणतात? ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग मला सांगा, जर असं कधी लिहिलेलं असलं की कॉस बी जर निगेटिव्ह असेल तर नक्कीच तो ट्रायंगल एबीसी तुमचा काय असायला पाहिजे? ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. लक्षात आलंय का? ऐका, आता एक लास्ट गोष्ट राहिली ती बघा. समजा मी असं म्हणतोय की ट्रायंगल एबीसी मध्ये कॉस बी किंवा कॉस ए किंवा कॉस सी यापैकी कुठल्या तरी एकाची व्हॅल्यू, कॉसची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो अँगल कसा असेल? राईट अँगल असेल. तुम्हाला माहिती आहे का कॉस 90 डिग्री किती असतो? 0 असतो. कॉस 90 0 असतो ना. जर मी असं म्हणतोय की ट्रायंगल एबीसी मध्ये, बरोबर का, ट्रायंगल एबीसी मध्ये मी जर असं म्हणतोय की ह्या 3 अँगल पैकी कुठल्या तरी एका अँगलचा कॉस हा काय तुमचा 0 आहे, म्हणजे कॉस बी 0 आहे, तर तो अँगल काय असायला पाहिजे? बघा ना, कॉस बी 0 म्हणजे बी तुमचा नक्कीच किती असायला पाहिजे? 90 डिग्री, कारण की कॉस 90 0 असतो ना, म्हणजे अँगल बी 90 असेल. मग ट्रायंगल एबीसी मध्ये कुठला तरी एक अँगल 90 झाला म्हटल्यानंतर तो राईट अँगल ट्रायंगल झाला ना.